नमस्कार, अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया जिबूड किंवा टरबूजाची मस्तपैकी अशी कोशिंबीर, अगदी चमचमीत लागणारी। तर वेळ न घालवता पाहूया रेसिपी, पण त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे मी जिबूड घेतला आहे, आमच्या शेतामधीलच आहे, गावाकडून आणलेला। तो जिबूड कापून घेतलेला आहे आणि वरची सालं अशा प्रकारे मी सोलून घेत आहे। व्यवस्थित सालं सोलून घ्यायची आहेत, म्हणजे काय होईल, जिबडाच्या सालाला काही वेळेला करवटपणा असू शकतो। ती सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहेत। सर्व जिबडाची सालं मी व्यवस्थित अशीच काढून घेतली आहेत आणि छोट्या छोट्या साईजमध्ये चौकोनी तुम्ही कशाही प्रकारचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। हा जिबूड इतका छान लागतो ना कोशिंबीरमधला, की तुम्ही परत परत अशी रेसिपी नक्की कराल। तर अगदी एखाद छोटासा टीस्पून चमचा तेलाचं टाकलेलं आहे कढईमध्ये, गरम करायला ठेवले आहे तेल। तोपर्यंत इकडे मी या टरबूजामध्ये टाकलेली आहे अर्धा टीस्पून हळद आणि चवीपुरती अगदी थोडंसं मीठ। जास्त मीठ टाकायचं नाही आहे, थोडंच मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर इथे मी 2 चमचे साखर टाकलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे मस्त असं घट्ट दही टाकलेलं आहे। दही जास्त आंबट असू नये, मीडियम असेल तरी चालेल। इथे दहीचे 4-5 टीस्पून असे टाकलेले आहेत आणि मस्त असे हे मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण जी कढई ठेवलेली आहे ती फोडणी तयार करण्यासाठी ठेवलेली आहे। तर त्यामध्ये तेल तर आता गरम झालेलं आहे। तर 1 टीस्पून आपण ह्यामध्ये टाकलेले आहे बारीक राई। त्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या तिखट होत्या, त्या उभट अशा चिरलेल्या आहेत आणि त्या तेलामध्ये परतण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इथे जिबुडाचं मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेली आहे आणि ही जी फोडणी तडकते छान होते, ती जी फोडणी आहे ती आता छान खरपूस अशा मिरच्या भाजून झाल्या की ह्या जे आपण टरबूज किंवा जिबूड घेतलेला आहे त्यावरती मस्त असं टाकून घ्यायचे। ही तडका छान असं बसला की ह्याची चव अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीची कोशिंबीर करून पहा आणि आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता ही कोशिंबीरवरती मिरच्या ठेवून आपण मस्तपैकी काढून घ्यायच्या आहेत। फोडणी आहे झालेली।